पूर्वीचा काळ होता। पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये विशिष्ट समाजाला प्रवेश दिला जात होता। फक्त विशिष्ट समाजाला प्रवेश दिला जात होता। पूर्वीचा काळ होता, फक्त ब्राह्मण आतमध्ये प्रवेश करेल, कुणालाही गर्भगृहामध्ये प्रवेश दिला जात नव्हता। पण पंढरपूर क्षेत्रामध्ये एक आदिवासी कुळामध्ये भक्त जन्माला आला। आदिवासी कुळामध्ये भक्त जन्माला आला। पांडुरंग परमात्म्याची त्यांनी सेवा करावी, रोज ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं, चंद्रभागेचं स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं, चोखोबरायचं समाधीचं दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा करावी, कळसाचं दर्शन घेऊन, ध्वजेचं दर्शन घेऊन आपल्या पर्णकुटीवरती प्रदक्षिणा करून निघून जावं। ते सुंदरदास महाराजांचा नियम चालू होता। प्रत्येक दिवशी उठावं, चंद्रभागेत स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं, चोखोबरायचं समाधीचं दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा करावी, कळसाचं दर्शन घ्यावं, ध्वजेचं दर्शन घेऊन, पाठीचं दर्शन घेऊन आपल्या कुट्यावरती निघून जावं। पण 25 वर्षे सेवा केली, 50 वर्षे सेवा करत करत 50 वर्षाची सेवा केली। पांडुरंग परमात्मा एक दिवस स्वप्नात गेला। आज सांगितलं, अरे सुंदर, किती दिवस झाले? 50 वर्षापासून तू सेवा करायला लागला। 50 वर्षामध्ये प्रत्येक दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो, चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडलिकाचं दर्शन घेतो, चोखोबरायचं समाधीचं दर्शन घेतो, नामदेव पायरीचं दर्शन घेतो, प्रदक्षिणा करतो, कळसाचं दर्शन घेतो, ध्वजेचं दर्शन घेतो, आपल्या पर्णकुटीवरती निघून जातो। कधीतरी माझी अपेक्षा आहे, माझी अपेक्षा 50 वर्षापासून तू सेवा केली, माझी अपेक्षा आहे तू माझ्या दरबारात यावं आणि मला आलिंगन द्यावं, माझ्या चरणाचं दर्शन घ्यावं। काय भाग्यवान भक्त असेल की भगवंतानी स्वप्नात जाऊन संकेत द्यावा की तू यावं, मला आलिंगन द्यावं, माझ्या चरणाचं दर्शन घ्यावं। काय भाग्यवान त्या ठिकाणी भक्त असेल, किती निष्काम भक्ती आहे त्या ठिकाणी असेल। 50 वर्षाच्या काळामध्ये भगवंतानी स्वप्नात जाऊन सांगितलं, सुंदरदास महाराज तयार जाण्याकरता तयार नाहीये। 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, तरी देखील सुंदरदास महाराज जात नाहीये। पण 5व्या 6व्या दिवशी विचार केला, अरे 5 दिवस झाले भगवान परमात्मा त्या ठिकाणी माझ्या स्वप्नात येतोय, आपण आज गेलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे। म्हणून सुंदरदास महाराज भल्या पहाटे उठले, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, भोले बाबाचं दर्शन घेतलं, गणरायाचं दर्शन घेतलं, चोखोबरायचं समाधीचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, आतमध्ये प्रवेश केला, गणरायाचं दर्शन घेतलं, तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा केली, जळोजी मुळोजींच्या समाधीचं दर्शन घेतलं, आतमध्ये प्रवेश केला, गरुड खांबाचं दर्शन घेतलं आणि समोरून जिथं मुख दर्शन आपण करतोय त्या मुख दर्शन जिथून घेतो तिथून भगवंताला पाहिलं आणि सुंदरदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, आनंद अश्रू येत होते। आज 50 वर्ष झाले मी सेवा करतो, त्या 50 वर्षाची फलश्रुती आज माझ्या देवानं मला दिले, आज दरबारामध्ये बोलून घेतलं, आनंद अश्रू त्या ठिकाणी डोळ्यातून वाहत होते। भगवंताला पाहत पाहत डोळे भरून पाहत असताना आनंद अश्रू वाहत होते। समोर गेले, आता पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवणार, आलिंगन देणार, तर पुजाऱ्यानं पाहिलं, अरे आदिवासी कुळात तू जन्माला आला, तुझी हिंमत नेमकं झाली कशी? त्या पुजाऱ्याने पाहिलं आणि सुंदरदास महाराजांच्या तोंडामध्ये एक फटका देऊन दिला, अंगाचा दहाकार झाला, अंगाचे अंगकार त्या ठिकाणी झाले। फटका दिल्याबरोबर अंगाची अंगकार त्या ठिकाणी झाली, राग आला, मोकळ्या अंगी फटका दिला, लालबुंद गाल झाला। म्हटले देवा, आतापर्यंत हा परमार्थ मी करत होतो, तो परमार्थ तुला आवडला नाही का? रोज मी ब्रह्ममुहूर्तामध्ये चंद्रभागेचं स्नान करून, पुंडलिकाचं दर्शन घेऊन, नामदेव पायरीचं दर्शन घेऊन, चोखोबरायचं समाधीचं दर्शन घेऊन, प्रदक्षिणा करून, कळसाचं दर्शन घेऊन, ध्वजेचं दर्शन घेऊन, प्रदक्षिणा करून घरी जात होतो, हा परमार्थ तुला आवडला नाही का? आणि 50 वर्षाच्या सेवेमध्ये तुम्हाला आज फलश्रुती दिली, आज मला मार खाऊ घातला का? पण ऐक म्हटले देवा, आज तरी मी इथपर्यंत हा परमार्थ केला, पण तुम्हाला मार खाऊ घातला, पण हा माझा पण ऐक, इथून पुढे हा परमार्थ देखील मी करणार नाही। भगवंतासमोर रागवले आणि सुंदरदास महाराज निघून गेले। पण माझ्या भक्ताला त्रास झाला, माझ्या भक्ताला त्रास झाला, म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती थडथड करायला लागली, पांडुरंगाची मूर्ती थडथड करायला लागली। अंगाला त्या ठिकाणी ताप आलेला आहे, डोकं दुखायला लागलं आणि नाभी कमलातून पू वाहणं चालू झाला, नाभी कमलातून पू वाहणं चालू झाला। आता पू बंद करण्याकरता, थंडी ताप कमी करण्याकरता नाभी कमलामध्ये शिस ओतवलं तरी देखील पू वाहणं बंद होत नाही। थंडी कमी व्हावी, ताप कमी व्हावी म्हणून रुमाल त्या ठिकाणी भिजवला, डोक्यावरती लावला, तरीही ताप कमी व्हायला
तयार नाही, नाभी कमलातून पू वाहणं बंद होत नाही. काय करावं काही पुजाऱ्याला कळेना. अंगाचा तापही कमी होत नाही, मूर्ती थडथडी करणं थांबत नाही. काय करावं काय करावं. पुजाऱ्याने 1 दिवस प्रयत्न केला, 2 दिवस केले, पण तिसऱ्या दिवशी भगवंतानी स्वप्नात जाऊन सांगितलं, तुम्हाला जर वाटत असेल माझ्या नाभी कमलातला पू वाहणं बंद व्हावा, तुम्हाला जर वाटत असेल माझा ताप कमी व्हावा, तुम्हाला जर वाटत असेल माझी थंडी कमी व्हावी, तर तुम्ही ज्याचा अपमान केला त्याला जोपर्यंत इथं घेऊन येत नाही तोपर्यंत माझा ताप नाभी कमलातून पोवाहणं बंद होणार नाही. पुजाऱ्याने सांगितलं, तो आदिवासी कुळात जन्माला आला, त्याला काय त्या ठिकाणी बोलायचं, अजिबात बोलवल्या जाणार नाही. 1 दिवस स्वप्नात गेले, 2 दिवस स्वप्नात गेले, 3 दिवस पुजाऱ्याला सांगितलं, 4 दिवस झाले तरी पुजारी ऐकायला तयार नाही. आता मात्र पांडुरंग परमात्म्याने धमकी दिली, तुम्ही जर कधी आता त्याला घेऊन आला नाही तर पूजासाठी 1 सुद्धा पुजारी मी ठेवणार नाही. आता मात्र सगळे पुजारी घाबरले आणि घेऊन जाण्याकरता त्याला घेऊन येण्याकरता निघाले. म्हटले तसं जाऊ नका, पवित्र तुळशीचा हार माझ्या गळ्यातला घेऊन त्याच्या गळ्यात घाला, रथ त्या ठिकाणी सजवा, फटाके त्या ठिकाणी वाजा, फुलं त्या ठिकाणी पुढे टाका, त्या ठिकाणी स्वागत करत त्याला घेऊन या. आता पुजाऱ्याला सगळे पुजारी स्वागत करण्याकरता रथ सजवलेला आहे आणि घेऊन येत असताना रथामध्ये बसवलं आणि सुंदरदास महाराज रडायला लागले. म्हटले देवा, अरे 50 वर्षे मी सेवा केली, तुझ्या दरबारात आलो, तुम्हाला अगोदर मार खाऊ घातला, पण त्याही पेक्षा देवा तुम्हाला आज त्या ठिकाणी आनंद दिला. डोळ्यामध्ये अश्रू आहे, येत असताना आनंद अश्रू वाहतात. देवा आज 50 वर्षाचं फळ तुम्हाला दिलं रे, आज तुम्हाला बोलवलं, आज तुम्हाला बोलवतो. गर्भगृहाजवळ घेऊन गेल्यानंतर नामदेव पायरीचं दरबारात घेऊन गेले. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, चोखोबाळांच्या समाधीचं दर्शन घेतलं, आतमध्ये प्रवेश केला. भगवंताच्या डोळ्यासमोर मूर्ती दिसत होती. जळोजी मळोजींच्या समाधीचं दर्शन घेतलं, गणरायाच्या समाधीचं दर्शन, त्या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेतलं. तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा केली. जळोजी मळोजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. गरुड खांबाला गेले, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि समोर भगवंताला पाहिलं. डोळ्यातून अश्रू येतात. देवा आज मला तू एवढा आनंद दिला, आज तुम्हाला एवढं समाधान दिलं. अरे देवा तुम्हाला मार खाऊ घातला, पण त्याही पेक्षा मला सुख दिलं. समोर जातात, आनंद अश्रू वाहतात. भगवंता समोर गेले आणि भगवंतांना सुंदरदास महाराजांना पाहिलं आणि साक्षात पांडुरंग परमात्मा आनंद अश्रू वाहायला लागला. भगवान परमात्मा देखील रडायला लागला. दोघांची भेट झाली, समोर गेले. भगवंताला पाहून पाहून सुंदरदास महाराज तृप्त झाले. देवा आज मला सगळ्यात मोठं सुख दिलं. आता त्याच सुंदरदास महाराजांनी नाभी कमलातून पुवान तर चालू होतं, भगवंताच्या अंगाला तर ताप होता. ते सुंदरदास महाराज समोर गेले आणि भगवंताला आलिंगन दिल्याबरोबर भगवंताचा ताप कमी झाला. भगवंताचा ताप कमी झाला. म्हटले सुंदर, हा नाभी कमलातून पुवान आणखीन चालू आहे. सुंदरदास महाराजांनी एक डबी काढली आणि त्या डबीतलं औषध लावलं. पवित्र तुळशीचा बुक्का नाभी कमलावरती लावल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याचा पुवाहन बंद झाला. नाभी कमलावरती बुक्का लावल्याबरोबर पुवाहन बंद झाला. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, प्रीती करी भोळ्या भावका, भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरी राया. महाराजांनी प्रमाण दिलं, जो भगवान परमात्म्याला शरण गेलेला आहे त्याला मी भाग्यवान म्हणेल. ज्याने कामावरती विजय मिळवला त्याला मी भाग्यवान म्हणेल. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरा भाग्याचा विचार करत असताना तुकोबरा सांगतात, भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. ज्याला साधू संतांची भेट झाली त्याला मी भाग्यवान म्हणेल. उजळलेले शब्दाचे 2 अर्थ, भाग्य शब्दाचे 3 अर्थ बोलून दाखवले. आता शब्दाचे अर्थ 5 शास्त्रकारांना बोलून दाखवले. मंगल नानार्थना ब्रह्म प्रश्नकार शोषतो. आता हा म्हणजे एखादी गोष्ट सांगून झालेली आहे, दुसरी गोष्ट सांगायची असेल तर त्या बदला दुवा म्हणून आता शब्दाची योजना केली जाते. किंवा वर्तमान कालवाचक, व्याकरणाच्या दृष्टीने आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. ज्या काळामध्ये हा शब्द वाचला जातो तोच काळ त्या शब्दाला लागू पडतो. शास्त्रकारांनी 5 अर्थ वर्णन करून सांगितलेले आहे. मंगल नानार्थना ब्रह्म प्रश्नकार शोषतो. आता हा म्हणजे एखादी गोष्ट सांगून झालेली आहे, दुसरी गोष्ट सांगायची असेल तर त्याच्या मधला दुवा म्हणून आता शब्दाची योजना केली जाते. अनेक अर्थ आहे. साध्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर आता हा शब्द असा आहे, वर्तमान कालवाचक आहे. ज्या काळामध्ये
काळामध्ये हा शब्द वाचला जातो तोच काळ त्या शब्दाला लागू पडतो. काही वाक्य अशी असतात, काही शब्द असे असतात, ज्या काळामध्ये ते वाचले जातात तोच काळ त्या शब्दाला लागू पडतो. एक शब्द आहे, एक वाक्य आहे, ए बेदीन जाएंगे. काय? ए बेदीन जाएंगे. या वाक्याला एखादा फार श्रीमंत व्यक्ती झालेला आहे आणि त्या श्रीमंतीच्या जोरावरती, त्या पैशाच्या उन्मत्तेपणामुळे, त्या पैशाच्या शक्तीमुळे जर एखाद्या गरीबाला त्रास देत असेल, एखाद्या गरीबाचे मुंडके जर मोडत असेल, एखाद्याला त्रास देत असेल, तर ते वाक्य त्या श्रीमंताला सांगत असतं, बाबा आज तू श्रीमंत आहे पण आज तुझ्याकडे पैसा आहे म्हणून गोरगरिबाला त्रास तू देतो, मुंडके मोडून खातोय ना, पण आज जरी तुझ्याकडे पैसा असेल तर उद्या ए बेदीन जाएंगे. आज एवढा उन्मत्त होऊ नको, एवढा उन्मत्त होऊ नको. आज तुझ्याकडे पैसा आहे, उद्या तुला भीक मागण्याची वेळ येईल. ए बेदीन जाएंगे. एखादा फार व्यक्ती दुःखी आहे, फार दुःखी झालेला आहे, त्याच्या जीवनात फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते वाक्य त्याला वाटायला लागलं आपण आत्महत्या केली पाहिजे, आपला जीवन जगून काही उपयोग नाही. ते वाक्य त्याला सांगत असतं, बाबा तो विचार करू नको, आत्महत्या करण्याचा विचार करू नको. आज तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे ना, ए बेदीन जाएंगे. कायम कुणाच्याही जीवनामध्ये दुःख राहत नाही आणि कायम कुणाच्याही जीवनामध्ये सुख त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून वर्तमान कालवाचक हा शब्द आहे. ज्या काळामध्ये हा शब्द वाचला जातो तोच काळ त्या शब्दाला लागू पडतो, म्हणून वर्तमान कालवाचक शब्द आहे. अनेक उदाहरणं त्या ठिकाणी प्रसिद्ध सांगण्यात येतात. एका कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला सुट्टी आहे, पण ऑन ड्युटीला शिपायाला आणि मुख्याध्यापकाला राहावं लागतं. मुख्याध्यापकाला ड्युटीला राहावंच लागतं, पण त्यांच्या मनाचे ते मालक कधी येतील कधी नाही. पण शिपायाला मात्र रोज सकाळी उठून ऑफिसमध्ये जाऊन स्वच्छ करून तिथं बसावं लागायचं. एक दिवस विचार केला, मग 4 दिवस येतील काय, 5 दिवस येतील काय, मुख्यमंत्री ते मुख्याध्यापक त्यांच्या मनाचे ते मालक, शेवटी ते मुख्यमंत्रीच असल्यासारखे मनाचे मालक कधी येतात कधी येत नाही. त्यांनी विचार केला, शिपाईने विचार केला, अरे शिक्षकाला सुट्टी आहे, विद्यार्थ्याला सुट्टी आहे, पण मला ऑन ड्युटीला राहावंच लागतं ना, पण मुख्याध्यापक त्यांच्या मनाचे ते मालक आहे, कधी येतात कधी येत नाही, परंतु मला रोज यावं लागतं, रोज बसावं लागतं. मग 7-8 दिवस मुख्याध्यापकाची वाट पाहिली आणि 9व्या-10व्या दिवशी विचार केला, आता काहीतरी शिक्कल लढवली पाहिजे, काहीतरी डोकं लढवलं पाहिजे. म्हणून शिपाई ऑफिसमध्ये गेला, ऑफिस स्वच्छ केलं, सगळ्या फुटूला हार घालवला आणि ऑफिसमधून एक खडू घेतला, दरवाजा बंद केला, कुलूप लावली आणि त्या दरवाजावरती लिहिलं, आत्ताच गेलो. काय लिहिलं? आत्ताच गेलो. मला सांगा, मुख्याध्यापक जर 10 वर्षांनी आले तर काय वाचतील? आत्ताच गेलो. 20 वर्षांनी आले तर काय वाचतील? आत्ताच गेलो. म्हणून आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. ज्या काळामध्ये हा शब्द वाचला जातो तोच काळ त्या शब्दाला लागू पडतो. तोच भाव तुकोबारांचा आहे. तुकोबारा बोलतात, ते भाग्य आमचं उदयाला आता आलं, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. कुठल्याही प्रकारची चिंता माझ्या जीवनात शिल्लक राहिली नाही, कुठल्याही प्रकारची जीवनात चिंता शिल्लक राहिली नाही. अवघी चिंता वारली. अवघी म्हणण्यामध्ये वारली म्हणण्यामध्ये तुकोबारांचा किती दूरदृष्टीपणा आहे पहा. अवघी म्हणण्यामध्ये वारली म्हणण्यामध्ये तुकोबारांना बोलता आलं असताना अवघी चिंता निघून गेली. पण तुकोबारा काय बोलतात? अवघी चिंता वारली. तुकोबारांना माहिती होतं रुसून गेलेल्या 8 दिवसात परत येते. 8 दिवसात परत येते. हे चिंतेबद्दल बोलतो, बायकोबद्दल नाही. विठाला 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 अवघी चिंता वारली. वारली म्हणजे काय? मेली. मेली म्हणजे जळाली, पुन्हा त्याची उत्पत्ती नाही. साधं उदाहरण देतो. एक विनोदाने एक उदाहरण सांगितलं जातं. काय झालं? 2 जणांनी विचार केला. गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव नव्हता, याही वर्षी भाव नव्हता. मग आमच्या भगीरथ नानांनी विचार केला, आमच्या कृष्णादादांनी विचार केला. कृष्णादादांनी विचार केला, भगीरथ नानांनी विचार केला. म्हटले दरवर्षीच कापसाला भाव नाही. 1300-1400 रुपयाला खताची बॅग आहे, 1100-1200 रुपयाला कपाशीची थैली आहे, 250 रुपये रोज खुरपायला आहे, तिथं पाळीला आवत हाणायला 1000 रुपये रोज आहे, सरकीमध्ये काही पुरवठाना 1000 रुपये याचायला 7000 रुपये भाव आहे. दोघांनी कृष्णादादांनी विचार केला, भगीरथ नानांनी विचार केला. म्हटले या वर्षी आपल्याला आता कापूसच लावायचा नाही, सरसगट भैमुख पेरायचा.
सरसगट भैमुख पेरायचा दोघांचा विचार झाला, दोघांनी सावड केली. कृष्णदादा म्हटला नाही आपल्याला आता या ठिकाणी अजिबात आपल्याला कापूस लावायचा नाही ना, तूर लावायची नाही ना, ज्वारी त्या ठिकाणी पेरायची नाही, फक्त भैमुगाला पहा. क्वालिटीचे शेंगदाणे चांगले असेल तर 110 रुपये किलो आहे आणि ते थोडी क्वालिटी जर कमी असेल तर 100 रुपये किलो आहे. म्हटले यावर खूप त्याला भाव आहे. विचार केला, दोघांनी 5-5 एकर भैमुग पेरला. दोघांनी सावड केली, एकाच वेळेला 5-5 एकर भैमुग पेरला आणि कृष्णदादाचा भैमुग उगूनच आला नाही. भगीरथ नानाचा हिरवागार भैमुग 5 एकर उगून आला. कृष्णदादा म्हटले नाना आपण एकाच दोघांनी सावड केली, दोघांचा एक एक बैल घेतला, एकाच वेळेला त्या ठिकाणी भैमुग पेरला, पण तुमचा हिरवागार भैमुग उगून आला, माझा उगून आलाच नाही. मग भगीरथ नाना म्हटले भैमुग उगून येण्याकरता त्या ठिकाणी शेंगदाणे पेरावे लागतात. कृष्णदादा म्हटले अहो नाना तुम्ही शेंगदाणे कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले. म्हटलं विठाला विठाला मला सांगा भाजलं म्हणजे काय, जळालं म्हणजे काय, मेलं, पुन्हा त्याची उत्पत्ती नाही. हाच तुकोबऱ्यांचा दूरदृष्टीपणा आहे. अवघी चिंता वारली म्हणजे मेली म्हणजे जळाली. हे झालं कशामुळे, अभंगाचं दुसरं संत दर्शनी संत दर्शनी संत दर्शनी जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात हा लाभ आम्हाला प्राप्त झाला तो संत दर्शनातला लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. अभंगाच्या दुसऱ्या चरणातला पहिला शब्द आहे संत. संत शब्दाचे अनेक अर्थ बोलून दाखवलेले दिसलं आणि असणं. स अधिक अंत बरोबर संत. स हा स जो आहे हा अनंत स आहे आणि अंत काय सांगतो, अद्वैता निरपित यत ज्ञान तस्य बाधा हा नाम अंता येई भक्ती ते क्रियेते संत. हा दुसऱ्याच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा जे करतात अंत त्यांना बोललं जातं संत. संत दर्शनी हा लाभ. पुढचा शब्द दिला लाभ. त्याचे 4 अर्थ बोलून दाखवले. प्रयत्नातला लाभ वेगळा, लोभातला लाभ वेगळा, प्रारब्धातला लाभ वेगळा आणि संत दर्शनातला लाभ वेगळा. 4 लाभ बोलून दाखवले. प्रयत्नातला लाभ वेगळा, लोभातला लाभ वेगळा, प्रारब्धातला लाभ वेगळा आणि संत दर्शनातला लाभ वेगळा. प्रयत्नातला लाभ वेगळा आहे. तुम्ही प्रयत्न केला म्हणून हे वैभव त्या ठिकाणी दिसायला लागलं. आज ही गोड एवढे पखवा सुंदर महाराज वाजवतात, सुंदर महाराज गायन करतात, सुंदर त्या ठिकाणी हे पोरं फुगड्या खेळतात, तालामध्ये वाजवतात, टाळ तालामध्ये वाजवतात. हा काय प्रयत्नातला लाभ आहे. यांनी प्रयत्न केला, कष्ट केले म्हणून त्या ठिकाणी हा लाभ त्यांच्या जीवनात प्राप्त झाला. एका मातेला गर्भामध्ये बालक असताना, गर्भामध्ये बालक होता, परिवाराची साथ हवी होती, परिवाराची साथ मिळालेली नाही. एखाद्या गावातल्या माणसांनी कान भरावे आणि त्या माऊलीचा त्याग करावा. रक्तानं त्या ठिकाणी बंबाळ झालेलं शरीर होतं. ओढीत 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 त्या ठिकाणी गर्भगृहामध्ये ओढीत ओढीत त्या ठिकाणी गोठ्यामध्ये नेलं. रक्ताबंबाळ झालेलं शरीर होतं. खरं तर गर्भवती माता आहे, प्रसूतीचा काळ जवळ आहे आणि अशा वेळेला परिवाराची साथ हवी होती, नवऱ्याची साथ हवी होती,
होती पण साथ मिळाली नाही. घराच्या बाहेर काढून देण्यात आलं, घराच्या बाहेर काढलं. काय करावं, कुणाची साथ मिळाली नाही. पण एका गोमातेनं सहकार्य केलं. बाळ जन्माला आलं. 16 दगडांनी बाळाची नाळ तोडली आणि भूक लागत होती, भूक लागत होती. त्यामुळे भूक लागत असेल काय करावं, काय करावं. पोटामध्ये भूक आहे पण रेल्वे स्टेशनवरती भीक मागावं, बस स्टँडवरती जावं, भीक मागावं, प्रत्येक गावात जावं, भीक मागावं. पण एक दिवस भीक मागत असताना पाहत असताना भूक लागलेली आहे पण काहीही मिळालेलं नाही. एक प्रेत चाललेलं होतं, समोरून प्रेत चालू होतं. समोरून प्रेत पाहिलं, आता काहीतरी मला खायला मिळेल. 20व्या ठिकाणी पीठ टाकलेलं होतं, ₹1.25 टाकलेला होता. ते पीठ घेतलं, तो ₹1.25 घेतला आणि जळत्या प्रेताकडे गेली. पीठ पाण्यामध्ये कालवलं आणि त्याची भाकर बनवली आणि जळत्या प्रेतावरती भाकर खाल्ली आणि तीच भाकर टर्निंग जीवनात पॉइंट ठरली आणि हजारो अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळ प्रसिद्ध झाली. हो, हजारो अनाथांची माय म्हणून सिंधुताई सपकाळ प्रसिद्धी झाली. जिंदगी जीना आसान नहीं होता, संघर्ष बिना कोई नहीं महान होता. जब तक न पड़े हथौड़े की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. हो, म्हणून हा प्रयत्नातला लाभ आहे, लोभातला लाभ, प्रारब्धातला लाभ, संत दर्शनातला काय लाभ आहे. पद्मनाभ जोडीला 5 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो, माझी सेवा अटकती घेतो. 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. पद्मनाभ जोडीला भगवान परमात्मा जोडल्या जातो, भगवान परमात्मा जोडल्या जातो. संत दर्शनातला हा लाभ आहे, भगवान परमात्मा जोडल्या जातो. त्याचा काय पुरावा, त्याचा एक इतिहास सांगतो. खानदेश भागामध्ये एक हरपाल नावाचा भक्त राहत होता आणि त्या हरपालानं पांडुरंग परमात्म्याचं कधी दर्शन घेतलेलं नाही, कधी पांडुरंगाच्या दर्शनाला तो कधी गेलेला नाही. परंतु निशिम भक्त होता. तो ज्या डोंगरामध्ये राहायचा, कोणातरी शावकाराचं सोनं नाणं घ्यायचा. कोणी शावकार आला त्याला पहिला प्रश्न विचारायचा, पंढरपूर माहिती का? नाही म्हटल्यानंतर सोनं काढून घ्यायचा. ऐका, नाही म्हटल्यानंतर सोनं काढून घ्यायचा. दुसरा प्रश्न विचारायचा, पांडुरंग माहिती का? नाही म्हटल्यानंतर फटका द्यायचा आणि काढून द्यायचा, फटका द्यायचा आणि काढून द्यायचा. काय करावं, त्याचा नेम चालू होता. डोंगरामध्ये उभा राहावा, डोंगरामध्ये हजर व्हायचा, शावकाराचं सोनं नाणं घ्यायचा, लुटून त्यांना मारायचा, काढून द्यायचा. पण हे सगळं माहिती म्हटल्यानंतर त्याच्याजवळचं जेवढं आहे तेवढं स्वतः जवळचं देऊन टाकायचा. मला असं वाटतं असा हरपाल आपल्याला भेटावा. कीर्तन करायची गरज नाही असा हरपाल. आता इथं सांगा, कुणाला माहिती नाही पंढरपूर? पांडुरंगाचं दर्शन कोणी घेतलं नाही? सगळ्यांनी घेतलं. पहिला प्रश्न विचारायचा, पांडुरंग माहिती का? नाही म्हटल्यानंतर सोनं नाणं घ्यायचा. दुसरा प्रश्न विचारायचा, पांडुरंग माहिती का? नाही म्हटल्यानंतर फटका द्यायचा आणि गावामध्ये काढून द्यायचा. तसंच उघडं त्या ठिकाणी करायचा. सोनं घ्यायचा, गावामध्ये विकायचा, धान्य घ्यायचा, आपला परिवार चालवायचा. पण कर्मधर्म संयोगानं त्याच डोंगरातून ज्ञानोबा आणि नामदेवराय तीर्थयात्रा करत असताना जात होते. मुखामध्ये रामकृष्ण हरी भजन आहे, तेजस्वीवान चेहरा दिसत होता. कोणतरी संत आले, हातामध्ये कुऱ्हाड होती, दगडावरती हरपाल उभा होता. पाहिलं, अरे कोणतरी संत आले, हातातली कुऱ्हाड फेकून दिली आणि खाली उतरला. ज्ञानोबा आणि नामदेव महाराज समोरून आले. समोरून आल्याबरोबर त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला. चरणावरती नतमस्तक झाला. विचारलं, आपण कोण आहात? ज्ञानोबारायने सांगितलं, मी ज्ञानदेव. ज्ञानोबारायने सांगितलं, मी ज्ञानदेव. नामदेव महाराजांनी सांगितलं, मी नामदेव. ज्ञानदेव आणि नामदेव हे 2 नावे ऐकून होता विटेवरचा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या सोबत तत्वज्ञानाची चर्चा करतो ते ज्ञानोबाराय आणि विटेवरचा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हातचं भोजन खातो ते नामदेव महाराज. ज्ञान आणि नामदेव एका जाग्यावरती त्या ठिकाणी आलेले आहे. भाग्य उदयाला आलं होतं. 2 संतांचं दर्शन झालेलं होतं. विनंती केली, माझ्या घरी जेवण्याकरता येता का? म्हटले ठीक आहे, येतो. घरी गेले. बायकोला सांगितलं, अरे आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे, आज 2 संत आपल्या घरासमोर आलेले, घरात आलेले, काहीतरी बनव. तरीही बायकोनं सांगितलं, मालक आतापर्यंत सगळं होतं पण आता काहीच राहिलेलं नाहीये. आतापर्यंत सगळं होतं. अशी परिस्थिती कधी कधी येते. एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, कधी न येणारा पाहुणा येतो आणि त्या दिवशी नेमकं आपल्या घरातलं दूध संपतं, कधी मीठ संपतं, कधी तेल संपतं. हा सगळ्यांचा अनुभव व्यवहारामध्ये. मालक आतापर्यंत सगळं होतं पण आता काहीच राहिलेलं नाही. नाही म्हटले, बघ ना काहीतरी घे. अरे संत उपवाशी जातील, आपल्याला दोष लागेल, आपल्याला त्या ठिकाणी अपराध त्या ठिकाणी लागेल. नाही म्हटले, मालक आतापर्यंत सगळं होतं, आता पण काहीच राहिलेलं नाही. म्हटले, बघ एक काम कर, त्यांची सेवा कर. आता मी त्या ठिकाणी जाते, आता मी तू त्यांची सेवा कर, इथं राहा. मी आता त्या डोंगरात जातो, कोणीतरी शावकाराचं सोनं घेतो. हरपाल त्या डोंगरात गेला. 1 तास झाले, 2 तास झाले, तरी
एकही शावकार यायला तयार नाही, पण हरपालानं सांगितलं देवा आतापर्यंत तुझ्या दरबारात आलो नाही, आतापर्यंत तुझं दर्शन घेतलं नाही, पण आता कोण्यातरी शावकाराला पाठव. शावकाराला पाठव म्हटल्यानंतर हरपालाची डोंगरातली हाक पांडुरंग परमात्म्याच्या कानावरती जाऊन पोहोचली आणि पांडुरंग परमात्मा म्हणतो शावकाराला पाठव. भगवंतांनी शावकाराचं रूप घेतलं, भरजरीत अलंकार घेतले, रथ सजवला आणि भगवंताचा रथ डोंगरामध्ये हजर झाला. घोड्याच्या पायाचा टपटप आवाज यायला लागला. आज कोणीतरी शावकाराला, हरपालाच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, चेहरा तेजस्वीवान दिसत होता. त्याला माहिती नाही पांडुरंग परमात्मा आहे, पण चेहरा काहीतरी जाणीव सांगत होता. एकदम खाली उतरला, भगवंताचा रथ अडवला, कॉलर पकडली आणि पहिला प्रश्न त्याच्या नेमात उतरला पाहिजे. पहिला प्रश्न विचारला, पांडुरंग माहिती आहे का? आता स्वतः कशाला पाहतोय? पांडुरंग माहिती का? नाही म्हटल्यानंतर भगवंताचं सोनं नाणं सगळं काढून घेतलं. म्हटले पंढरपूर माहिती का? नाही म्हटल्यानंतर भगवंतालाच फटका दिला. भगवंतालाच फटका दिला. भगवंताने विचार केला, आज मला कळलं कुटुंब बोलल्यानंतर किती मार बसतो. आज मला कळालं. म्हटले नाही, भगवंत भक्ता करता उघडा होतो. उघडा भगवंत झाला. हरपालानं सोनं घेतलं, गावात विकलं, घरी गेला, स्वयंपाक तयार झाला. ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांना जेवण्याकरता बसवलं. म्हटले जेवणा माऊली जेवा, पण भगवंत कोपऱ्यामध्ये येऊन बसला. ज्ञानोबरांचं कोपऱ्यामध्ये लक्ष गेलं. म्हटलं ज्ञानोबरांनी नामदेव महाराजांना खुणवलं. म्हटले बघा ते कोपऱ्यात कोण येऊन बसलं. नाही म्हटले तुम्ही चिंता करू नका, वेळ जास्त होईल. म्हटले आता जास्त लांबू नका, वेळ जास्त त्या ठिकाणी होईल, पटकन आपल्याला पुढं जायचंय. म्हटले जेवून पटकन घ्या. अरे म्हटले कोण नाही. मग हरपालाला आवाज दिला. म्हटले उघडे परब्रह्म. तरी नामदेवरायच्या लक्षात येईना, उघडे परब्रह्म. नाही म्हटले हरपाल तुमच्या लक्षात येईना. हरपालाला आवाज दिला. हरपालानं पाहिलं, अरे म्हटले हाच तो, याचं सोनं नाणं घेतलं. यांनी जर संतांना खरं सांगितलं, संत जेवणार नाही, उपाशी जातील, आपल्याला अपराध लागेल. चिंता करू नका म्हटले माऊली. ते न बोलवता आलेला आहे. हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि मारण्याकरता धावणार. ज्ञानोबराय ताटावून उठले. अरे म्हटले हरपाला कुणाला मारायला निघाला? जपी तपी ज्ञानी ज्यांच्या स्वप्नात पांडुरंग परमात्मा जात नाही, अज्ञानाचे डोळे उघड, तो साक्षात भगवान परमात्मा तुझ्या समोर, साक्षात समोर आहे. भगवंताने ते रूप सोडलं आणि भगवंताला पाहून तृप्त झाला. काय करावं? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं का ज्ञानोबरांचं दर्शन घ्यावं? हरपाल पांडुरंग परमात्म्याला पाहून तृप्त झाला, पण लक्षात येईना कुणाचं दर्शन घ्यावं. त्याचा पुरावा माझे तुकोबाराय देतात. अगोदर हरपालानं माझ्या तुकोबा ज्ञानोबरांचं दर्शन घेतलं, नंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. पद्मनाभ जोडीला ज्ञानेश्वर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. दोन चरणाचा धावता विचार आपल्या समोर ठेवला. तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, आम्ही तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू. संत भेटीच्या भाग्यामुळे भगवंताची प्राप्ती झाली. ते भाग्य आमचं उदयाला आलं. संत दर्शनाने भगवान परमात्मा प्राप्त झाला. भेटलेला देव आम्ही हृदयात ठेवला. पण हा महाराज हृदयात ठेवला हा पूर्वीचाच ठेवा होता का साधू संतांच्या ठिकाणी ठेवलेल्या भावामुळे मिळाला? तुकोबाराय सांगतात, हा पूर्वीचाच या ठिकाणी ठेवा होता, पण साधू संतांच्या ठिकाणी ठेवलेल्या भावामुळे आम्हाला प्राप्त झाला.